श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळी सर्वांना. कसे आहेत तुम्ही? आमच्या इकडं मस्तपैकी पाऊस पडले. आज होता शुक्रवार. म्हटले आज आकाडचं निवद करून घ्या. लवकर उठले, दिवाबत्ती वगैरे केले, उंबऱ्याची पूजा वगैरे झालं. आज शुक्रवार. आज येत होता आमच्याकडं पाऊस. पावसामुळं मला कुठं बाहेर निवद दाखवायला जायचं होतंय का नाही माहिती नाही आहे. उंबऱ्याची पूजा झाली. रांगोळी कशी वाटली? आज सिंपल काढले. कशी वाटली पण नक्की सांगा. इकडं डाळ टाकली होती शिजायला. उंबऱ्याची पूजा झाली. म्हणले आता तुळशीची पूजा करून घ्या. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वदा साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तुळशीची पूजा करून मन प्रसन्न होते. तुम्ही पण करत जावा दररोज. इथं डाळ घेतले. बघा आता खडे-बिडे काय असतात का नीट तर करावंच लागते. तुम्ही पण आकडचं निवेद्य केलात का? आमच्या इकडं कसं करते तुम्हाला मी दाखवते. तुमच्या इकडं कसं करतात तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा. पाणी गरम झालं म्हणले डाळ टाकून घ्या. डाळ टाकून घेतले. म्हणले इकडे डाळ शिजूस तर देवपूजा करून घ्या. देवापाशी दिवा प्रज्वलित केले. मंदिर सगळं साफ करून घेतले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी महाराजांची सेवा मला जेवढं करता येते मी तेवढं करते. ह्याच्यामध्ये वगैरे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काही जमत नसलं तरी पण तुम्ही गुरुवारीचं तर गुरुवारी नक्की 11 वेळा माळ जप, 11 वेळा तारक मंत्र हे सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकतात. तारक मंत्र म्हणलेले आपल्या घरातलं तारक तुम्ही एकदा सुरू तर करून बघा. तुमचं मन किती प्रसन्न होते, घरात किती शांत वातावरण राहते. 11 वेळा माळ जप, 11 वेळा तारक मंत्र तू नित्य नेमाने करा. तुम्हाला दररोज होत नसलं तर एक टाईम म्हणजे गुरुवारीचं तर करू शकतात. मी इथं घेते आरती वगैरे करून. आरती वगैरे झाल्याच्या नंतर मला जायचं परत किचनकडं. म्हणले विलायची घातल्याशिवाय तर पुरणपोळीला चांगली स्वादच येत नाही आहे. पुरणपोळीला टाकली मी विलायची. पुरण शिजलंय पण आता करायची होती भजी. म्हणले त्याच्यासाठी कांदा चिरून घेतली. कांदा चिरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकले बेसन. तुम्ही पण अशीच कांदा भजी करतात का? मी तर अशी करते. चिमूटभर हळद, चिमूटभर जिरे, मीठ चिमूटभर आणि माझी बेसन पीठ कंप्लीट झालं. पीठ कालवून झालं म्हणले पीठ मळून घ्या. त्याच्यानंतर पुरण वाटून घेतले. आज खूपच गडबड होतं तरी पण मी सगळं मॅनेज केले. मी जास्त व्हिडिओ शूट केले नाही आहे. आता माझी पोळी वगैरे सगळे झालेले आहे. मी आता निवद भरून घेऊन मी चालले देवाला निवद दाखवायला. आपण भेटू आता उद्या. बाय.